आपल्या शाहिरीतून अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी माणसं उभी करणाऱ्या आणि दलित शोषित माणसाच्या जीवनाचं चित्रण आपल्या साहित्यातून समाजासमोर उभे करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 57व्या पुण्यतिथीनिमित्त मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीनं अण्णाभाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक अभिजित आठवले, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, नितेश कांबळे, सुमित कांबळे, संग्राम कांबळे, ऋतुजा कांबळे, मेहबूब मुझावर यांच्यासहित असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, ही त्यांची गाजलेली लावणी होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतरचे त्यांचे कवन जग बदल घालूनी घाव मज सांगून गेले भीमराव प्रसिद्ध झाले। फकीरा, माकडीचा माळ, मास्तर, गुलाम, भूताचा माळ, वारणेचा वाघ या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या। 45 कादंबऱ्या, 150 कथा, 3 नाटके, 11 लोकनाट्य, 7 चित्रपट कथा आणि असंख्य लावणी पोवाडे असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले। फकीरा कादंबरीच्या 16 आवृत्त्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली। जगातील आणि भारतातील 27 भाषांमध्ये अण्णांच्या साहित्याचे भाषांतर झालं। या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात। संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजवण्याचं काम शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले। महाराष्ट्र तसेच सीमा भागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लाल बावटा कला पथकाचे कार्यक्रम सादर केले। अशा महान व्यक्तिमत्वास भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 57वी पुण्यतिथी असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या कार्यालयामध्ये आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। या पुण्यतिथीच्या निमित्ताने सांगत असताना मी महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती करतोय, आपल्या पंतप्रधान साहेबांना एवढीच विनंती करतोय की तळागाळापर्यंत जे काही ज्ञानाचं काम आहे ते कलेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या पुढे आयुष्यामध्ये केलं। जो महामानव चांगलं काम करतो, समाज जागृतीचं काम करतो, त्याची दखल घेऊन आतापर्यंतच्या असणाऱ्या महामानवांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे आणि आज तागायत अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला नाही। तेव्हा पुण्यतिथीच्या निमित्ताने मी एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो की ताबडतोब महाराष्ट्र सरकारनं आणि भारत सरकारनं अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या निदान जयंतीच्या निमित्तानं का होईना 1 ऑगस्टच्या भारतरत्न पुरस्कार त्यांना देण्यात यावा अशी आम्ही या सांगली जिल्ह्याच्या वतीनं विनंती करतोय।